नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी महत्त्वाचे असणारे 20 जनरल नॉलेजचे प्रश्न पूर्ण संदर्भ आणि स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। मित्रांनो, हे जे प्रश्न असणार आहेत पोलीस भरती, जिल्हा परिषद भरती, आरोग्य विभाग भरती, तलाठी भरती, जेवढ्या काही आपल्या सरळ सेवा पद्धतीच्या भरती आहेत त्यासाठी हे महत्त्वाचे आणि वारंवार विचारलेले प्रश्न आहेत। आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करा, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF डाउनलोड करता येईल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपला प्रश्न पहिला आहे, धोनी चांगला क्रिकेट खेळतो या वाक्यातील चांगला हा शब्द काय दर्शवतो? मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील होत राहील। तर पहा, वाक्य आहे धोनी चांगला क्रिकेट खेळतो या वाक्यातील चांगला शब्द काय दर्शवतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर क्रियाविशेषण आहे। हा जो गुण आहे किंवा क्रियाविशेषण दर्शवतो चांगला शब्द। लक्षात ठेवायचे मित्रांनो, क्रियाविशेषण म्हणजे काय? तर क्रियापद आणि जी क्रिया दर्शवली जाते ती केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडली आणि किती वेळा घडली। पहा मित्रांनो, महत्त्वाचं आहे, क्रियापद जी क्रिया दर्शवली जाते ती केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडली आणि किती वेळा घडली, अशा प्रकारचे अधिक माहिती देणारे जे शब्द वाक्यात येत असतात आपण त्यांना क्रियाविशेषण असं म्हणतो। पहा, क्रियाविशेषण म्हणजे काय, परत एकदा व्याख्या पाहून घ्यायची आहे। पर्याय 4 आपलं उत्तर येणार आहे। प्रश्न दुसरा आहे, पुण्याजवळ होणाऱ्या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे। पुणे जिल्ह्यातील हा जो प्रश्न आहे हा 2019च्या भरतीला विचारण्यात आला आहे। तर पुण्याजवळ होणाऱ्या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? याचं उत्तर आहे पर्याय 1 छत्रपती संभाजी महाराजांचं नाव नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात आलेलं आहे। पहा, छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुण्यात पुरंदर या ठिकाणी होत आहे आणि ते ग्रीनफील्ड विमानतळ असणार आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म सुद्धा पुरंदर याच ठिकाणी झालेला आहे। पर्याय 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न तिसरा आहे, गजानन महाराजांचे वास्तव्य व समाधी यामुळे विदर्भाचे पंढरपूर असलेले शेवगाव कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे शेगाव। मित्रांनो, या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजा हा देखील किल्ला आहे, तसेच राजमाता जिजाऊंचं जन्मस्थान देखील आहे। तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर लोणार सरोवर देखील बुलढाण्यामध्ये आहे। कारण यावरती बुलढाण्यावर प्रश्न आपल्याला 3 पद्धतीने प्रश्न विचारले जातात। लक्षात ठेवायचे, राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान हे देखील आहे बुलढाणा। यानंतर प्रश्न आपल्याला विचारला जातो, खाऱ्या पाण्याचे झरे म्हणजे उल्कापातामुळे निर्माण झालेलं जे सरोवर आहे ते कोणतं आहे? तर सरोवर आहे याचं लोणार, जिल्हा कोणता आहे याचा बुलढाणा। तसेच समाधी गजानन महाराजांचे वास्तव्य आणि समाधी यामुळे विदर्भाचं पंढरपूर म्हटले जाणारे शेगाव देखील बुलढाणा जिल्ह्यामध्येच येतो। पर्याय 4 योग्य उत्तर आहे। प्रश्न 4 आहे, कोणत्या विषाणूच्या झपाट्याने होत चाललेल्या प्रसारामुळे जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO ने 1 फेब्रुवारी 2016 रोजी ब्राझीलसह अन्य देशांमध्ये आणीबाणीची घोषणा केली होती? मित्रांनो, प्रश्न करंट अफेअर्सवर देखील येऊ शकतो, कारण प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे। खालीलपैकी असा कोणता विषाणू आहे की तो विषाणू जास्त प्रमाणात वाढत चालल्याने जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे WHO यांनी 1 फेब्रुवारी 2016 रोजी ब्राझीलसह अजून काही देश आहेत त्यामध्ये आणीबाणी घोषणा केली होती? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 झिका व्हायरस। लक्षात ठेवायचे मित्रांनो, झिका हे जे नाव आहे हे युगांडा देशातील वनांच्या प्रदेशावरून पडलेलं आहे झिका नाव। आणि 1947 मध्ये रिसस हा माकडात प्रथम विषाणू हा आढळला। तसेच झिकाचा सर्वाधिक धोका जो आहे हा गर्भवती म्हणजे प्रेग्नेंट महिलांना हा सर्वात जास्त धोका होतो झिका व्हायरसचा। तसेच जागतिक आरोग्य संघटनेने याआधी 2014 या वर्षी इबोलासाठी अशी आणीबाणी जाहीर केली होती। मित्रांनो, 2014 साली कोणत्या ठिकाणी केली होती? इबोला या व्हायरससाठी केली होती आणि 2016ला जी केली ती झिका या व्हायरससाठी केलेली होती। पर्याय 3 आपलं योग्य उत्तर आहे, झिका व्हायरस। प्रश्न 5 आहे, भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्चपदी भारताचे कोण असतात? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण हा प्रश्न आपल्याला 3 पद्धतीमध्ये विचारला जातो आणि हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे। भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्चपदी कोण असतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती। म्हणजे प्रेसिडेंट हे जे आहेत हे भारताच्या आपल्या सर्वोच्च सुरक्षेच्या सर्वोच्चपदी असतात। लक्षात ठेवायचे, भारताचे राष्ट्रपती तिन्ही सेना दलाचे प्रमुख असतात।
तसेच भारताच्या सुरक्षा संदर्भातील निर्णय जे आहेत ते राष्ट्रपती घेत असतात. मात्र ते जे निर्णय आहेत त्यांना निर्णय घेताना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच ते निर्णय घ्यावे लागतात. तसेच भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्चपदी कोण असतात पहा, राष्ट्रपती. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न 6वा आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये भारताचे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य नमूद केले आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 कलम 51 क. लक्षात ठेवायचंय 1976 मध्ये 42व्या घटनादुरुस्तीद्वारे सुवर्णसिंह समितीच्या शिफारसीनुसार भारतीय राज्यघटनेचे कलम 51 क यामध्ये मूलभूत कर्तव्य यांचा समावेश करण्यात आलेला आहे. मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे, प्रश्न परत एकदा ऐकून घ्या. तर भारतीय राज्यघटनामध्ये कोणत्या कलमामध्ये भारताचे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य नोंदवलेले आहेत? उत्तर आहे कलम 51 क मध्ये. लक्षात ठेवा. आणि कधी 1976 साली 42वी घटनादुरुस्तीनुसार सुवर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार भारतीय राज्यघटनेचे कलम 51 क यामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. पर्याय 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न 7वा आहे, रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये फायब्रिनोजन रूपांतर कशामुळे होते? पहा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे, रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये फायब्रिनोजनचे रूपांतर कशामुळे होते? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर फायब्रिनमुळे रूपांतर होत असतं. पहा शरीरातील रक्ताचं वजन एकूण शरीराच्या वजनाच्या 8 ते 9% एवढं असतं आणि रक्त हा अर्धपारदर्शक असून तो अल्कधर्मी असतो. पहा रक्त जे आहे हे अल्कधर्मी असतं. रक्तबिंबिका रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये उपयुक्त त्यांच्याच बरोबर किंवा त्याच्याच बरोबर पहा फायब्रिनोजिन हे जे आहे हे प्रथिन व कॅल्शियम क्षार यांची आवश्यकता असते. पर्याय 3 योग्य उत्तर आहे, फायब्रिनमुळे रूपांतर होत असतं. प्रश्न 8वा आहे, महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून कोणता प्रकल्प ओळखला जातो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 कोयना प्रकल्प. लक्षात ठेवायचे मित्रांनो, कोयना प्रकल्प जो आहे हा महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून ओळखलं जातं. आणि कृष्णा नदीची उपनदी जी आहे पहा कोयना या नदीवरती महाराष्ट्रात हा जलविद्युत प्रकल्प आहे. पहा यावर प्रश्न आपल्याला असा विचारला जातो, कोयना प्रकल्प कोणत्या नदीवरती आहे? तर कृष्णा नदीची उपनदी जी आहे कोयना नदी या नदीवरती महाराष्ट्रात जलविद्युत प्रकल्प आहे कोयना. आणि जलप्रकल्पामधून मोठ्या प्रमाणात वीज निर्माण केली जाते. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 9वा आहे, महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे कारण हा प्रश्न आहे पहा वन विभागासाठी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बॅक टू बॅक 2 वर्ष वन विभागात हा प्रश्न आलेला आहे. महाराष्ट्र राज्य वन विभागाचं मुख्यालय हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर नागपूर या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्य वन विभागाचं मुख्यालय. पहा मित्रांनो महाराष्ट्रात वनाखालील प्रदेशाचे एकूण भूक्षेत्राशी प्रमाण जे आहे 20.12% आहे. आणि महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त पहा म्हणजे सर्वाधिक वनक्षेत्र गडचिरोली या जिल्ह्यात आहे तर सर्वात कमी लातूर जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो या ठिकाणी प्रश्न इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी 2 प्रश्न तयार होतात. पहा पहिला प्रश्न आहे की महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र कोठे आहे? तर पहा आपल्या राज्यामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र जे आहे हे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. आणि दुसरा प्रश्न होतो की सर्वात कमी कोणत्यामध्ये आहे? तर पहा सर्वात कमी वनक्षेत्र जे आहे हे लातूरमध्ये आहे. यामुळे हा प्रश्न देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वात जास्त गडचिरोली, सर्वात कमी लातूर. पर्याय 1 योग्य उत्तर आहे. नागपूरमध्ये महाराष्ट्र राज्य वन विभागाचं मुख्यालय आहे. प्रश्न 10वा आहे, गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पहा गीतांजली या काव्यसंग्रहाचे लेखक. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर हे जे आहेत हे गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक आहेत. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहातून देशाचं आपलं जे राष्ट्रगीत आहे हे घेण्यात आलेलं आहे. आणि बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीतून वंदे मातरम हे गीत घेण्यात आलेलं आहे. मित्रांनो या ठिकाणी कन्फ्यूज होऊन जाण्याचं काहीही कारण नाही. या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न परत एकदा येतात. रवींद्रनाथ टागोरांनी राष्ट्रगीत हे जे आहे हे गीतांजली पहा गीतांजली या काव्यसंग्रहातून घेतलेलं आहे. पहा राष्ट्रगीत लक्षात ठेवा, राष्ट्रगीत कोणत्या? गीतांजली. आणि जे वंदे मातरम आहे पहा वंदे मातरम हे जे आहे आनंदमठ या कादंबरीतून घेतलेलं आहे. आनंदमठामधून काय घेतलेलं आहे? वंदे मातरम. या ठिकाणी परत पहा तर रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे गीतांजली. गीतांजली रवींद्रनाथ टागोर. आणि बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी काय लिहिलेलं आहे? तर यांनी लिहिलेलं आहे पहा आनंदमठ. महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न 11वा आहे, चार्ल्स डार्विनने कोणत्या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ओरिजिन ऑफ स्पीसीज या ग्रंथामध्ये चार्ल्स डार्विनने उत्क्रांतीचा सिद्धांत
मांडलेला आहे। लक्षात ठेवा, चार्ल्स डार्विन हा जो आहे हे जीवशास्त्रज्ञ होता, त्याला उत्क्रांतवादाचा जनक देखील म्हटलं जातं। यामध्ये प्रश्न एक महत्त्वाचा आहे, उत्क्रांतवादाचा जनक कोण आहे? तर चार्ल्स डार्विनना उत्क्रांतवादाचा जनक असं देखील ओळखलं जातं। त्यांनी मांडलेले जे सिद्धांत आहेत ते आतून जीवसृष्टीची उत्पत्ती व विकास हीच शास्त्रीयदृष्ट्या घडली आहे असं सांगतात, त्या ग्रंथामध्ये सांगण्यात आलेलं आहे। आणि चार्ल्स डार्विनने ओरिजिन ऑफ स्पीसीज या ग्रंथामध्ये उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे। प्रश्न 12 आहे, लंडन येथील इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली आहे? पहा, लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना केली गेली, ती कोणाद्वारे किंवा कोणी केली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली आहे लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना। तर पहा कधी केली, तर रँड हत्या प्रकरणी श्यामजी कृष्ण वर्मा यांचा हात असावा असं सरकारने संशय घेतला होता, त्यामुळे ते जे आहे ते इंग्लंडला पळून गेले होते। पहा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न हा पण होऊ शकतो। तर पहा, रँड हत्या प्रकरणी, रँड हा जो आहे इंग्रज अधिकारी होता आणि त्याच्या हत्या प्रकरणी पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांचा हात असेल असं सरकारला वाटत होतं, म्हणून ते इंग्लंडला पळून गेले होते आणि त्याच ठिकाणी राहून त्यांनी इंडिया हाऊसची स्थापना केलेली आहे। पर्याय 3 योग्य उत्तर आहे, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा। प्रश्न 13 आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली होती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, हंटर आयोग। लक्षात ठेवायचे मित्रांनो, 1882 साली भारतातील शिक्षणासंबंधी पाहणी करण्यासाठी विल्यम हंटर कमिशन नेमण्यात आले होते। पहा मित्रांनो, यावरती महत्त्वाचा प्रश्न होऊ शकतो, कधी? 1882 या साली शिक्षणाची पाहणी करण्यासाठी विल्यम हंटर कमिशन, विल्यम हंटर कमिशन हे जे आहे हे नेमण्यात आलं होतं आणि या आयोगासमोर महात्मा ज्योतिबा फुले यांनी 12 वर्षाखालील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे आणि मोफत दिले पाहिजे अशी त्यांनी मागणी केली होती हंटर आयोगाकडे। पर्याय 2 योग्य उत्तर आहे। कधी केली होती? पहा, 1882 साली एक कमिशन नेमण्यात आलं होतं, त्या कमिशनचं नाव होतं हंटर कमिशन, त्यांच्या पुढे शिक्षणाची मागणी केलेली होती। प्रश्न 14 आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली होती? पहा, सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? प्रश्न आपल्याला विचारला जातो, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? पहा, या ठिकाणी आपण तेही पाहणार आहोत आणि याचं उत्तर आहे पहा 1873। 1873 या साली सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली होती। पहा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी? महात्मा ज्योतिबा फुले। कोणी केली? महात्मा फुले यांनी। पहा, महात्मा फुले यांनी कधी केली? तर 1873 या वर्षी पुणे या ठिकाणी। पहा, कोणत्या ठिकाणी केली आहे? तर पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे आणि सत्यशोधक समाज ही जी आहे ही महाराष्ट्रातील समाज सुधारणेची पहिली एक चळवळ होती। तसेच सत्यशोधक समाजाचं ब्रीद वाक्य, पहा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे, MPSC मध्ये या प्रश्नाचा थोडासा उल्लेख आलेला होता। तर सत्यशोधक समाजाचं जे ब्रीद वाक्य आहे पहा, सर्व साक्षी जगतपती त्यासी नकोची मध्यस्थी, असं जे आहे हे सत्यशोधक समाजाचं ब्रीद वाक्य होतं। मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील, यावरही आपण फोकस करू शकता। पर्याय 3 आपलं योग्य उत्तर आहे, 1873 मध्ये स्थापना झालेली आहे। प्रश्न 15 आहे, कोणता पोर्तुगीज प्रवासी 1498 मध्ये भारतात जलमार्गे आला होता? प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा आहे, खालीलपैकी असा कोणता पोर्तुगीज प्रवासी आहे की जो 1498 साली भारतात जलमार्गे पोहोचला होता? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, वास्को दी गामा। हा जो पोर्तुगीज प्रवासी होता हा 1498 मध्ये भारतात पाण्याद्वारे म्हणजे पाण्याच्या मार्गाने आला होता। लक्षात ठेवायचं पहा, 23 मे 1498 रोजी पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा हा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून कालिकत बंदरात उतरला होता किंवा पोहोचला होता आणि भारतीय भूमीवर पाय ठेवणारा तो पहिला युरोपियन देखील ठरलेला होता। कधी? 1498 मध्ये। कोण? वास्को दी गामा। पर्याय 2 आपलं उत्तर असणार आहे। प्रश्न 16 आहे, पांडुरंग महादेव हे कोणाचे नाव आहे? पहा मित्रांनो, प्रश्न देखील महत्त्वाचा आहे, आपल्याला पूर्ण नाव दिलेलं आहे, आपल्याला सांगायचं आहे की कोणाचं नाव आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय 4, सेनापती बापट। लक्षात ठेवायचं आहे, पांडुरंग महादेव बापट हे जे आहे हे यांचं पूर्ण नाव आहे। कोणाचं? सेनापती बापट यांचं। सेनापती बापट हे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या गावचे होते आणि त्यांनी पारतंत्र्यात अडकलेल्या ज्या मातृभूमी व स्वातंत्र्य करण्यासाठी त्यासाठी बलिदान करण्याची शपथ त्यांनी घेतली होती। कोणी? सेनापती बापट यांनी। ते कोणत्या जिल्ह्यातील आहेत? पारनेर, अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या ठिकाणचे। पांडुरंग महादेव बापट हे त्यांचं पूर्ण नाव आहे। पर्याय 4 उत्तर आहे। प्रश्न 17 आहे, महाराष्ट्राचे सध्याचे विद्यमान वित्तमंत्री कोण आहेत? पहा, सध्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे, महाराष्ट्र राज्याचे वित्तमंत्री। मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा 2019च्या भरतीला सुद्धा विचारण्यात आला होता, जी की 2021 मध्ये घेण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपल्याला 3 प्रश्न विचारण्यात आले होते। पहा,
अर्थमंत्री, भारताचे अर्थमंत्री सुद्धा विचारण्यात आले होते. सोबतच भारताचे केंद्रीय गृहमंत्री देखील, पहा केंद्रीय गृहमंत्री यावरही प्रश्न आलेला होता. वित्तमंत्री, राज्याचे वित्तमंत्री यावरही प्रश्न आलेला होता. तर सध्याचे वित्तमंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे? पर्याय क्रमांक 2 अजित पवार हे जे आहेत हे वित्तमंत्री आहेत. सोबतच हे उपमुख्यमंत्री देखील आहेत. पहा उपमुख्यमंत्री देखील आहेत अजित पवार. मित्रांनो पहा, अजित पवार हे सध्याच्या महाविकास आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री आहेत. तर देवेंद्र फडणवीस हे जे आहेत हे विधानसभा विरोधी पक्षनेते आहेत. तसेच महाराष्ट्राचे सध्याचे विद्यमान वित्तमंत्री अजित पवार आहेत. महाराष्ट्र पहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्याचे कोण आहेत? उद्धव ठाकरे हे जे आहेत हे राज्याचे आपल्या मुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री कोण आहेत? पहा अजित पवार हे जे आहेत हे उपमुख्यमंत्री आहेत. सोबतच महत्त्वाचा प्रश्न आहे अजून, राज्यपाल कोण आहेत? तर राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी हे जे आहेत हे सध्याचे राज्यपाल आहेत. आणि विधानसभा विरोधी पक्षनेते कोण आहेत? देवेंद्र फडणवीस. प्रश्न 18 आहे, रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग केला जातो? मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, कारण हा प्रश्न आरोग्यसेवक भरतीसाठी आपल्याला 2 वर्षी विचारण्यात आलेला प्रश्न होता. तर रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी किरणोत्सारी समस्थानिकांचा वापर केला जातो. तो कोणता आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय 1 सोडियम 24. लक्षात ठेवायचे की सोडियम 24 हे जे किरणोत्सारी समस्थानिक आहे याचा उपयोग केला जातो रक्तभिसरण प्रक्रियेमधील अडचणी किंवा अडथळा शोधण्यासाठी. पर्याय 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न 19 आहे, रात्री विद्युत दिवे गेल्यानंतर सौर ऊर्जेचा कोणत्या साधनाने प्रकाश मिळू शकतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 सौर लॅन्टर्न. लक्षात ठेवायचे, तर रात्री विद्युत दिवे गेल्यानंतर सौर लॅन्टर्न या साधनाने प्रकाश मिळू शकतो. तर सौर तापकाचा उपयोग जो आहे हा पाणी गरम करण्यासाठी आणि स्वयंपाक जे आहे सौर चूल जे आहे ही स्वयंपाक बनवण्यासाठी होतो. पहा सौर तापक याचा जो उपयोग आहे पाण्याला गरम करण्यासाठी आणि सौर चूल जी आहे ही स्वयंपाक बनवण्यासाठी वापरली जाते. पर्याय 2 सौर लॅन्टर्न हे जे आहे ह्या प्रकाश मिळवण्यासाठी वापरला जातो. प्रश्न 20 आहे, खालीलपैकी सर्वात मोठा कार्बन सिंक, पहा कार्बन सिंक कोणता आहे? पहा सर्वात मोठा कार्बन सिंक कोणता आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय 4 महासागरे हे जे आहे हे सर्वात मोठं कार्बन सिंक आहे. लक्षात ठेवायचे, पृथ्वीवर महासागरामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्बन आढळतो आणि महासागरातील पाण्यात तो विरघळलेल्या अवस्थेमध्ये असतं. पहा कार्बन जे आहे हे महासागरामध्ये विरघळलेल्या अवस्थेमध्ये आढळतं, म्हणून महासागर यांना सर्वात मोठा कार्बन सिंक असं म्हटलं जातं. पर्याय 4 योग्य उत्तर आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा एका पुस्तकाचा रिव्ह्यू म्हणजे या पुस्तकाविषयी आपण काही माहिती सांगणार आहोत. तर आपण हा व्हिडिओ यासाठी बनवत आहोत की आपले भरपूर विद्यार्थी जे आहेत ते आपल्याला नेहमी कमेंट करतात किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मेसेज करतात की सर आपल्याला नवीन जे काही पोलीस भरती विषयक महत्त्वाचं पुस्तक आहे हे पुस्तक आपल्याला सांगत राहा, म्हणून आपल्या नेहमी अशा कमेंट येत राहतात. तर त्यामुळेच आज आपण एक पुस्तक असं घेऊन आलो आहोत. पहा तर हे जे पुस्तक आहे हे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील द स्मार्ट बुक 35,000 असं त्याचं आहे. पहा म्हणजे यामध्ये 35,000 असं दिलेलं आहे. तर हे जम्बो पोलीस भरतीसाठी वर्गीकृत सखोल विश्लेषण म्हणजे त्याचा संदर्भ आणि स्पष्टीकरणासह हे जे पुस्तक आहे हे सध्या मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे. पहा हे जे आहे भारती प्रकाशन यांच्याद्वारे प्रकाशित पुस्तक आहे. लेखक आहे त्याचे सिद्धेश्वर हाडबे सर. आणि मित्रांनो हे जे पुस्तक आहे याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आहे की पहा 2021 मध्ये जेवढ्या काही सर्व जिल्ह्यातील पोलीस भरती झालेल्या आहेत आणि त्यांच्या ज्या प्रश्नपत्रिका असणार आहेत त्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांच्या पूर्ण एक टॉपिक वाईज म्हणजे एक गटनिहाय आणि त्यांच्या स्पष्टीकरणासह त्याचं विश्लेषण देणार आपल्या महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक आहे. कारण यामध्ये पहा सध्या मार्केटमध्ये भरपूर पुस्तकं दिलेली आहेत, त्यामध्ये प्रश्न आणि उत्तर असं देण्यात आलेलं आहे. पण हे जे पुस्तक आहे यामध्ये प्रश्न उत्तर आणि त्याचे जे चुकीचे पर्याय देखील असतील त्यांचंही संदर्भ आणि स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे मित्रांनो. आणि हे पुस्तक आहे पहा लक्षात घ्यायचं आहे की या पुस्तकामधील QR कोडसह हे स्मार्ट बुक आपल्याला उपलब्ध होईल. म्हणजे या ठिकाणी एक तुम्हाला QR कोड देखील मिळणार आहे आणि तो QR कोड स्कॅन केल्याच्या नंतर हे जे पुस्तक आहे याची आपल्याला डिजिटल आवृत्ती देखील पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर यामध्ये अजून महत्त्वाचा घटक म्हणजे आहे पहा प्रत्येक घटकामध्ये जवळपास 5 प्रकारचे QR कोड आहेत त्यांचा समावेश केलेला आहे. तर त्यामधील जो पहिला QR कोड असणार आहे यामध्ये पहा आपल्याला व्हिडिओ लेक्चर मिळणार आहेत. यामधील जो दुसरा QR कोड आहे यामध्ये ऑनलाईन टेस्ट जी आहे ही संपूर्ण महाराष्ट्रातील रँक सहित आपल्याला मिळणार आहे. तिसरा जो QR कोड असेल तो ग्रुप डिस्कशन प्लॅटफॉर्मसाठी असणार आहे, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी ग्रुप डिस्कशन करता येईल. चौथा जो QR कोड आहे तो चॅटद्वारे जे काही तज्ज्ञ मार्गदर्शक असतील त्यांच्याकडून आपल्या शंका आणि त्याचे निरसन देखील आपल्याला करावयास मिळणार आहे. आणि 5वा जो QR कोड असणार आहे हा टेलिग्राम ग्रुपसाठी
असणार आहे। आणि मित्रांनो, या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आहे पहा, यामध्ये 200 पेक्षा जास्त टॉपिक वाईज ज्या टेस्ट आहेत पूर्ण महाराष्ट्रात रँक सोबत हे ज्या आहेत ह्या मोफतमध्ये दिलेल्या आहेत। तर मित्रांनो, हे जे पुस्तक आहे पहा, सिद्धेश्वर हाडबेज यांच्याद्वारे लिखित पुस्तक आहे आणि या पुस्तकाचे प्रकाशक आहेत पहा भारती प्रकाशन। आणि मित्रांनो, जर आपल्याला हे जे पुस्तक आहे घ्यायचं असेल तर त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण ऑनलाईन बुक देखील हे घेऊ शकता। मित्रांनो, हे जे पुस्तक असणार आहे हे सर्वात 2021 आणि 2022 या भरतीसाठी सर्वात महत्त्वाचं पुस्तक ठरू शकतं, कारण यामधील जे काही प्रश्न आहेत हे जवळपास 70 ते 80% प्रश्न जशास तसे सगळ्या स्पर्धा परीक्षाला आपल्याला उतरत आहेत। तर त्यापैकी पोलीस भरतीसाठी हे जे पुस्तक आहे सर्वात महत्त्वाचं पुस्तक आहे। तर मित्रांनो, लगेच आपण ऑनलाईन बुक पुस्तक करू शकता। तर मित्रांनो, हे होते पहा आपले 20 जनरल नॉलेजचे प्रश्न। हे प्रश्न सर्व प्रश्न महत्त्वाचे होते मित्रांनो। तसेच आपल्याला जर व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करत राहा, मित्रांमध्ये हे व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच मित्रांनो, ई मॅथ पहा, ई मॅथ बाय मराठी नोकरी या नावाने आपण अजून एक यूट्यूब चॅनल सुरू केला आहे। तर या यूट्यूब चॅनलवरती आपण फक्त आणि फक्त गणित आणि बुद्धिमत्ता हे दोनच टॉपिक घेत आहोत। तर त्यामध्ये कालचा आपण एक टॉपिक टाकलेला आहे, आपण त्याची लिंक मी आपल्याला तुम्हाला डिस्क्रिप्शन देत आहे, चॅनलला जाऊन आपल्या सबस्क्राईब करा। सोबतच मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्यालाही जाऊन जॉईन करा। यावरती आपण करंट अफेअर्सच्या नोट्स तसेच पहा दररोज जे काही आपल्या PDF असतात व्हिडिओच्या त्याही त्या ठिकाणी पोस्ट केले जातात। तसेच आपण त्यावर मॉक टेस्ट देखील घेत असतो। लवकरात लवकर जाऊन आपण जॉईन करा, लिंक त्याचीही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।